पोरी ये ना घरात हिंडतस काय खेळतस काय शाळेत जा लागते ना शाळेची तयारी करणं बिचारे कशीच ऐकत नाही तू ये लवकर ये हो आई आली ना थांब ना मैत्रिणी मी खेळून राहिले ते ते जा लागते शाळेत लवकर ये म्हटलं अशी टाइमपास नको करू मग वेळ होते उशीर होते मग काहीच होत नाही मग बाटल भरायची राहते त्याच्यानंतर डब्बा भरायचा राहते मग म्हणतं हे करू का ते करू आणि पिरियडही भरले नाही त्या क्लासेसचे तिचा तर काही पत्ताच नाही आहे सकाळपासून जशी फुलाली गेली तर अटकली नुसती हिंडाले जाते बयाच फुलाच्या नावाने जाते मार बसते घंटोंची 3-3 4-4 तास जाऊन तोपर्यंत झाडून घेतो भर पापा कहते हैं बड़ा नाम करेगा हमारा बेटा ऐसा काम करेगा मगर ये तो कोई न जाने तेरी मंजिल है ये कहा बापरे ज्योती आज तर लय मूड रंगात दिसते बाबा ताई आता गाणं म्हटलं म्हणजे काय रंगात असते का मूड गाणं म्हटल्यानं कसं आनंद होते आनंद राहते जीवात आणि आपलं जीवन आनंदीमय होते मला म्हणून गाणे म्हणाले आवडते काम करताना मी गाणेच म्हणत असतो बा आहे बाप्पा चांगला आहे तुम्ही जराशा इकडून हो ना तुमच्या अंगावर कचरा उडवून मनान मग कचरा उडवला जराशी इकडे बसा माय झालंच आहे झाडू बाप्पा झाली मी मी काय म्हणतो तुला एक गोष्ट सांगू काय ना बाप्पा न सांगाले काय आहे सांग ना तुम्ही काय म्हणत आहे तर तुमच्या तू झाडून मग सांगतो तुले गटाचे अध्यक्ष हिच्याशी ना काम होते इलेच म्हणून पाहतो मी तर टर्की आहे तिथे कोणती गोष्ट म्हटते तर बातच झाडझाड करते त्याने होऊ शकते काम हे करते आले बाप्पा एकदाचे काम 10 नाही वाजत आता कोणतं काम नाही आहे दिवसभर बोला बापा ताई काय म्हणत होत्या हो मी काय म्हणतो माय काम बिचारलं मायच्या माणसाचं म्हणणं आहे का ते कामाला जा लागते तर गाडी घ्यायची म्हणते ते इले तर गाडी काही स्वस्त आहे का हो माय स्वस्त आहे काय नाही ना बिचारे स्वस्त नाही ना नवीन जर गाडी घेतो ती 1,20,000 होते हो म्हणूनच मी म्हटलं आपल्या घरापाशी कांती नाही काय तिच्या पाशी आहे तिच्या घरी जुनी गाडी घेतली ना पण चांगलीच काय हो तिची लय दिवसाची आहे ना म्हणून येईल म्हटलं म्या का घ्या म्हटलं तुम्ही जुनी घ्यायची असेल तर जुनी म्हटलं तर बाई 50,000 तर पाहिजेच हो काय मग जुनी घेता का तुम्ही मी काय म्हणतो जुनी घेतल्यापेक्षा बापा नवीनच घ्या मला तर अनुभव भला बेकार आहे सेकंड हँड वस्तूचा मला चांगलीच नाही निघत मायवाली त्याच्यापेक्षा मला नवीनच पुरते मी तर कधी नवीन घेईन कारण की माझ्या एकदोंडा माझ्यासोबत असं घडलं मला तर असं कानाला खडावं लावा वाटते का बा याच्या पुढं कधीच घ्यायचं नाही आपण सेकंड हँड मी तर कधीच जिंदगीत आता सेकंड हँड घेणारही नाही मला लय अद्दला घडल्या चांगली वाली घेतली वैकी पाकितल्या माणसाच्या याच्यातली तर मग चांगलीच राहते तरी फसवणारे बात फसवते माझ्यासोबत लय वेळा घडलाय असं म्हणून मी तुला सांगून राहिली हो त्यानं पाहिली आहे म्हणते एकदम चांगली आहे म्हणते विश्वासातला माणूस आहे म्हणते त्याच्या बच्चे घेऊन राहिले माहितचे असे तसे घेते का माहितच्या माणसाचं काम टेंडर आहे पण बिचार पैशानं कमी पडून राहिलं आणि ते आता ते कोणत्या तरी कंपनीत जातो म्हणते जॉब करायला तर पाहिजे गाडी म्हणून मी काय म्हणतो मला गटातले देतं का म्हटलं 50,000 काढून देतं काय हो मला काय आहे मी तर घेतोच काढून साऱ्या बायाची तू गटातल्याची सहमती घेऊ मीटिंग भरून घेऊ आणि देऊन देतो माय काय चाललं नाहीतरी तुलेच भरणं आहे तर महिन्याच्या महिन्या भरा लागत जाईल आणि किस्त तर लय पडणं 50,000 3-4 हजार रुपये महिना पडत जाईल ना 50,000 नाही तर कमी तर म्हणतो 5,000 तर पडन तुले 5,000 भरशील कशी हो माईचे जातो म्हणते ना 20,000 रुपये महिन्यानं त्या कंपनीत तर मग निदान मग 5,000 रुपये जरी दिले आणि 5,000 पेट्रोल डिझेल लागले तरी मग उरते ना 10,000 रुपये खाऊन पिऊन असं मी असंच बायला सांगतो बा मग काय द्याले तू जर महिन्याच्या महिन्या भरत असन तर लय व्याज लागते बाबा एवढ्या पैशाले ताई इकडून तिकडून घेतलं तर म्हटलं जास्त व्याज पडते म्हणून बचत गटातलं मग कमी व्याज पडते म्हणून राहिली मी घेऊन घ्या बा तरी एकदा घ्यास लागते बिचारा गाडीनं लय काम अडते ना हो गाडीनं तर भल्लं काम अडते बिचारे आजकाल जेव्हा तेव्हा गाडीचं गॅसचं नाच असला तर गाडीचं काम पडते अलतं भलतं काम येते लगेच बाई गाड्या नसते काही नसते तर मग गाडीनं झाले बरं होते असं आहे ते लय हलकं होते काम गाडीनं ती लय दिवसाची इच्छा आहे जाते म्हटलं भरतो म्हणते माणूस तर आपलं काय टेन्शन घ्यायचं जातो म्हणते जाईन पैसे फिटेपर्यंत गाडीचे गाडी होऊन जाते नाही तर काय होते का आली का काय झालं बाई आली का नाही आली तो आली लढत काय झालं तुले मी इमीच्या घरी खेळायला गेली होती
तर मला हाकलून दिलं तिच्या बाबानं. पण सगळ्याला राहू दिलं, मला हाकलून देते. जाय म्हणते घरी, जाय म्हणते घरी. काय त्यानं हाकलून दिलं काय? त्यात त्याचा पोरगा आपल्या घरी येते तर आपण तो हाकलून. पहा बरं ताई, असा करते म्हटलं. आपलं लेकरू गरीब आहे, पण आपल्या नावाचं लेकराचं नाव बदनाम करते. स्वतःची पोरगी एवढी बदमाश असून मारते, बोखडते. आणि पोरीचं बत राहायला गेलं, खेळायला गेलं, हाकलून देते पोरीले. त्याच्या लेकराला ते लागून तर दाबत नाही, आणि आपल्या लेकराला हे दाबटते घरी पाठवून देते म्हटलं. घरी लागून तर तिची पोरगी म्हटलं यू 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 बसते. आली का डायरेक्ट घरात घुसते, खायचं मागते, हे मागते. आपण देतो, आपण असं दुरुस्त करत नाही लोकांच्या लेकराले. पण आपल्या लेकराला पाय असं गरीब आहे म्हणून खेळू नाही देत म्हटलं. ताई त्याचे दोन्ही लेकर बदमाश चांगले. पोरगी अडकाट आहे आणि पोट्टही अडकाट आहे. पण लेकराले कायले हाकला? लेकरू लेकरापाशी जातेच ना, किती काय हाकलून दिलं, काही दिलं. आणि त्या पोरीसोबतच तर खेळते हो नेहमी. मा घरी आलं का पोरीच्या मागच येते, चॉकलेट दे, हे दे. आणि आम्ही नाही करत असं हिट घ्यावणी. एवढे चांगले संस्कार यायचे दुसऱ्याच्या लेकराले असे म्हणते. माया पुरीले खेळून नाही देत म्हटलं. जेव्हा तेव्हा एकदाची गोष्ट नाही म्हटलं ताई, लय वेळा केलं म्हटलं. गरीब आहे म्हणून हाकलते ना. हे अशीच लढत आली. तिचे बाबा होते, तिचे बाबा म्हणे काऊन बाई लढून राहिली म्हणे. हे का म्हणे बाबा मला तिच्या बाबाने हाकलून दिलं म्हणे. आणि मी म्हणतोच म्हणे तिच्या बापाले म्हणे एवढं आम्ही काही बेकार आहे का बा? आमचे लेकरं आम्ही का त्या लेकरासोबत खेळू शकत नाही? लेकरं लहान आहे बा असं म्हणतोच म्हणे त्याला. मग त्या पुराला काय लिहू देतं बा मा घरी? मग पुरीले काय लिहू देतं असंच म्हणतो म्हणे त्याला. म्हणे मी म्हटलं जाऊ द्या, काही म्हणू नका. तो मॅड झाला म्हणून का आपण मॅड व्हायचा का म्हटलं. आपण नाही देत लेकराला घराच्या बाहेर काढून कधी कोणाच्या. लेकराले समजतेच ना, हाकलून दिलं, कसं वागलं कसं नाही सगळंच समजते म्हटलं. कायले करा असं? कायले करा? त्या लेकराला मार खेळू देते, मोठ्याचे आहेत. आपण लहान लाईनाचं आहे म्हणून का आपल्याला हाकलून द्याव काय आपल्या लेकराले? मी तर म्हणतोच तिले, तिच्या मायले म्हणतोच मी का त्या नवऱ्याला सांग म्हणतो, नाही तर त्या पोराला मा घरी येऊ नको देत जो म्हणतो. पुरीले घरी ठेवत जा, मा घरी आला तर मग म्हणशील म्हणतोच आता. याला का मग खाच्या ताटात बसते आपल्या लेकरात तेव्हा नाही आपलं आपण गरीब होत त्याच्यासाठी. मग काय झालं बाई, काऊन लढून राहिली हे? हो बाई, मीच्या घरी खेळायला गेली, तिच्या बाबाने हाकलून दिलं म्हणते म्हणून ते लढून राहील. हो, तिचे बाबा आहेच तसे. यायच्या घरी किती वेळा म्हटलं त्याची पोरग बसते आणि तेव्हा हे काकून देत हाकलून. असं काय करा, मी पाहिलं म्हटलं आई. का हो? मला वाटलं नव्हतं इतका भारी आहे म्हणून. लय शाईन आहे मग होतं काय. लय शाईन आहे, जसा दिसते तसा नाही. कपटी आहे म्हटलं तो मनानं पुरा. तर जमिनीवर पायांले देवानं, नाही तर लय तो शाईना झाला असता. जेव्हा तेव्हा लोकांनी उतरू बोले अंगावर ये म्हटलं. माईचा माणूस लोकांच्या दिवशी म्हणतोच म्हणे मी त्याला. जास्त म्हणूस तर तू ह्या ठिकाणी आहे बा असं म्हणून म्हणे मी त्याला. जास्त मास्क केला का दिवस बरोबर जागेवर आणते, मस्तीच नाही करू देत कोणाले. त्याच्या अंगातले गुण गेलेच नाही. एवढं होऊ नाही बाई, लढू नये, राहू दे. असं नाही त्याच्यासोबत. आपल्या इकडल्या लेकरासोबत खेळायचं नाही, शाळेतल्या लेकरासोबत खेळत जा. आपल्या त्या मैत्रिणी शाळेतल्या त्या हुशार आणि त्याच्यासोबत खेळत जा. हो, मीच पहिला नंबर आणतोय. याही वरची मॅच पहिला नंबर आला. पहिला नंबर मी आणतो. मग पहिला नंबर येते ना तुझ्या. जाऊ दे, त्या मैत्रिणी आहे ना शाळेतल्या त्याच्यासोबत खेळत जा.